नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. 6 राज्यांच्या 8 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जाहीर. 4 मे रोजी निकाल. बारामती राहुरीत 23 एप्रिलला मतदान. इराणच्या अनेक शहरांवर निशाणा. इस्रायलमध्ये US राजदूतावर हल्ला. इस्फहान प्रांतातील अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्र कोसळली. उरीत दहशतवाद्यांचा खात्मा. घुसखोरीचा डाव उधळला. ऑपरेशन डिग्गी 2 अंतर्गत राबवण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा. मुंबईत महापौरांच्या वाहनावरील लुकलुकणाऱ्या लाल आणि निळ्या दिव्यावरून निर्माण झालेला वाद अखेर थांबला. महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल आणि निळे दिवे हटवले. विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग. अंबरनाथमध्ये विकास कामांवरून वाद. माजी आमदार रवींद्र फाटक यांनी पाडव्यानिमित्त पाठवलेल्या गुढ्या भाजप नगरसेवकांनी केल्या परत. सर्वसाधारण सभेतील सेनेची खेळी भाजपच्या जिव्हारी. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातील शिवसेनेच्या विजयी उमेदवार अस्मिती केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास साळंके यांची निवड. स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी पहिल्यांदाच मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदेचं सर्वोच्च अध्यक्षपद मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या. गुन्हा लपवण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचं तपासात समोर. स्वतःच्याच पिस्तुलातून गोळी झाडल्याचा रचला बनाव. 3घांना अटक. ऑपरेशन मुस्कान 3 अंतर्गत छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड पोलिसांची कारवाई. झारखंडमधून बेपत्ता तरुणीचा शोध. अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गड येथील महंत आदिनाथ शास्त्री महाराज गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर. प्राथमिक माहितीनुसार महाराजांनी स्वतःवरच वार केल्याची माहिती. यामागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. चंद्रपुरातील 7 बहिणीच्या डोंगरावर मधमाशांचं तांडव. नवस फेडायला गेले आणि मधमाशांच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले. तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत सुटका. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.